घरी म्हणते तू किती दिवस झाला आयतं बसून खायला, असं एवढं वय झालं, लग्न व्हायचं राहिलं असं. सबसे बड़ा लोग क्या कहेंगे लोग. कसं काय नांदेडकर मजेत ना. मी अँकर शिवानी आणि आज मी नांदेडकरांना विचारणार आहे की करिअर निवडताना कोणाचा दबाव जास्त असतो, घरच्यांचा की सोसायटीचा. चला तर मग जाणून घेऊया. मला तर कुटुंबाचा पण नाही आहे आणि सोसायटीचा पण नाही आहे. मी फक्त माझ्या स्वतःसाठी करत आहे. जे पण करिअर करत आहे ते स्वतःसाठी करत आहे. जर समजा मी घरातला मोठा आहे, ती जर जिम्मेदारी माझ्यावर अंगावर असेल, आता घरात समजा वडील कमवते आहेत, आई कमवते आहे, तर ती स्वतः जिम्मेदारी शिकवते की आपल्याला जग नाही सांगू शकत. म्हणजे असं म्हणता येईल की फॅमिलीचे नाही, सोसायटीचे नाही, स्वतःवरच खूप pressure असते की स्वतः काही काय करावं करायचं, जीवनामध्ये. हे आहे सर्वात. घरचे म्हणतील किंवा लोक म्हणतील त्याच्यावर तर सोय करू शकणार आपण. ते तर आहे. हा. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम ही कहना. सोसायटीचा वाटतो, कारण कुटुंबाचं तर माझ्या मनावर आहे. मला जसं योग्य वाटतं तसं ते पण म्हणतात की तुला जे योग्य तेच तू कर. घरच्यांचा काही दबाव नाही आहे. सोसायटीचा तर मी काही त्यांचं काही मनावर घेतच नाही. दोन्ही हिशोबानं पाहिलं तर सोसायटीचं धरलं तर सोसायटीच्या हिशोबानं जगू देत नाही, तर बॉय काम करत नाही. राहिला घरचा प्रश्न, घरी म्हणते तू किती दिवस झाला आयतं बसून खायला, असं एवढं वय झालं, लग्न व्हायचं राहिलं, असं भरपूर प्रश्न आहेत. त्या हिशोबानं माझ्या हिशोबानं दोन्ही योग्य आहे. पण जास्त दबाव जी राहते ती सोसायटीचाच राहते फॅमिलीपेक्षा. मायबाप म्हणजे कसं, मायबाप सपाटून घेते हा. पण सोसायटी सपाटून घेत नाही. नाव बघू. ना बोल